हॅलो मित्रांनो, कशा आहात आपण? आय होप सर्वजण मजेत आहात आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करतात. आजचा जो आपला व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण बघणार आहोत ईमेल रायटिंगवर हाचा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की सर्वप्रथम काय करा तर तुमच्या व्हिडिओची क्वालिटी 1080 पिक्सेलची सेट करून घ्या. आता ती कशी करायची हे तुम्हाला स्क्रीनवर दिसतं आहे. त्या इन्स्ट्रक्शनला फॉलो करून तुम्ही काय करू शकता तर 1080 पिक्सेल अशी व्हिडिओ क्वालिटी सेट करू शकता. आय होप तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे 1080 पिक्सेल अशी व्हिडिओ क्वालिटी सेट केलेली आहे. आता आपण विषयाकडे वळत आहोत. तर आजचा जो व्हिडिओ असणार आहे त्यात आपण बघणार काय आहोत तर सर्वप्रथम आपण बघणार आहोत कन्सेप्ट म्हणजे व्हॉट इज ईमेल म्हणजे काय. त्यानंतर आपण बघणार आहोत गाईडलाईन्स, जसं तुम्ही ईमेल लिहिता कुठल्या तुम्हाला गाईडलाईन्स फॉलो कराव्या लागतात. थर्ड गोष्ट आपण बघणार आहोत ईमेलचा फॉर्मॅट काय आहे. फॉर्मॅट काय, कारण फॉर्मॅट खूप महत्त्वाचा आहे मार्क पैकीच्या पैकी मिळवण्यासाठी. परीक्षेत दिलेल्या फॉर्मॅटमध्येच तुम्हाला काय करायचं तर ईमेल लिहायचं असणार आहे. त्यामुळे फॉर्मॅट एक खूप महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. फॉर्मॅट आपण बघणार आहोत. त्यानंतर आपण बघणार आहोत मार्किंग स्कीम. आता याला मार्क कसे विचारले जातात 12वीमध्ये कसे, 12वी इयत्ता 12वीला तुम्ही असाल तर तुम्हाला 4 मार्कासाठी प्रश्न येतो, तर ते 4 मार्क कसे डिस्ट्रीब्यूट होतात ते तुम्हाला सांगेल मी. आता तुम्ही जर समजा 7, 8, 9, 10 CBSEला असाल किंवा मग मराठी बोर्डला असाल तर त्यामध्ये सुद्धा ईमेलवर प्रश्न असतात, तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ गरजेचा असणार आहे. आणि शेवटी आता मार्किंग स्कीम झाल्यानंतर शेवटी आपण बघणार आहोत काय तर शेवटचा पॉईंट तो म्हणजे कुठला तर एक्झाम्पल्स. काय एक्झाम्पल्स आपण बघूयात ईमेल रायटिंगचे. त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमची सर्व जी कन्सेप्ट आहे, सर्व ज्या अडचणी आहेत ईमेल रायटिंगच्या त्या तुमच्या काय होतील तर यातून क्लिअर होतील. ओके, आय होप तुम्हाला माझा मुद्दा कळलेला आहे. आता आपण बोलतोय सर्वप्रथम पहिली पॉईंट तो म्हणजे कन्सेप्ट. ईमेल नेमकं काय असतं तो प्रश्न विचारलेला आहे सर्वप्रथम, तो म्हणजे व्हॉट इज ईमेल. ईमेल म्हणजे काय, तर काय दिलं बघा, ईमेल म्हणजे इलेक्ट्रॉनिक मेल. ईमेलला काय म्हणतात, लॉंग फॉर्म काय याचा, अरे याला एक्सपांड केला आपण ईमेलला तर ई स्टँड फॉर इलेक्ट्रॉनिक मेल. आता हा जो इलेक्ट्रॉनिक मेल आहे ईमेललाच काय म्हणतात इलेक्ट्रॉनिक मेल असं म्हणतात. ईमेल इज वन ऑफ द मोस्ट कॉमनली यूज्ड सर्व्हिस. एक प्रकारची ती सर्व्हिस आहे जी खूप कॉमनली यूज केली जाते ऑन द इंटरनेट. कशावर, इंटरनेटवर. आताचा काळ इंटरनेटचा आहे त्यामुळे याचा वापर, ईमेलचा वापर काय केला जातो तर इंटरनेटवर केला जातो. मोस्ट कॉमनली खूप जनरली हा वापरणारा एक सर्व्हिस आहे. इट इज अलाउइंग पीपल टू सेंड मेसेजेस टू वन ऑर मोर रिसिपिएंट. आणि ईमेलमुळे तुम्ही काय करू शकता तर हे लोकांना अलाव करतं काय करण्यासाठी, टू सेंड मेसेजेस पाठवण्यासाठी. किती लोकांना, टू वन ऑर मोर रेसिपिएंट म्हणजे एक किंवा एकापेक्षा जास्त लोकांना तुम्ही काय करू शकता तर ईमेल पाठवू शकता. अशी सर्व्हिस जी आहे तिला काय म्हणतात, ईमेल असं म्हणतात. ओके, ईमेल काय तर ईमेलला ईमेलला काय म्हणतात त्याचं लॉंग फॉर्म इलेक्ट्रॉनिक मेल. आणि एक अशी सर्व्हिस आहे की ज्यामध्ये तुम्ही काय करू शकता तर मेसेज किंवा माहिती तुम्ही एक किंवा एकापेक्षा जास्त लोकांना एका वेळेत तुम्ही पाठवू शकता. ती असणार आहे ईमेल. त्याला आपण काय म्हणतो, ईमेल असं म्हणतो. आता लक्षात घ्या, ईमेल वॉज इन्व्हेंटेड बाय रे थॉमलिन्सन इन 1972. आता याचा जो शोध आहे ईमेलचा, इन्व्हेंट म्हणजे काय शोध नाही, याचा शोध लावलाय कोणी तर रे थॉमलिन्सन यांनी कधी तर 1972ला याचा शोध लावला होता. लक्षात असू द्या, रे थॉमलिन्सन आणि इयर कधी 1972 मध्ये. ही झाली ईमेल बद्दलची आपली माहिती. ओके, आता आपण बोलतोय वाय यूज ईमेल. आता ईमेल वापरावा का, काय कारण आहे, कशासाठी वापरला पाहिजे आपण ईमेल, काय गरज याची. आता तुम्ही बरेचसे लोक वापरत असाल पण तुम्ही लक्षात घ्या की हा व्हिडिओ समजल्यानंतर तुम्ही निश्चितच ईमेलचा जास्त वापर करणार आहात. काय कारण आहे तर लक्षात घ्या. तर ईमेल, द ऑपरेटिंग प्रिन्सिपल बिहाइंड ईमेल इज रिलेटिव्हली सिम्पल. जो ऑपरेटिंग आहे म्हणजे यूज, वापर जो आहे कशाचा, ईमेलचा, हा कसा आहे तर सिम्पल आहे म्हणजे खूप सोपा आहे. साधा असा ऑपरेटिंग सिस्टीमची आहे किंवा ऑपरेटिंगचे जे काही तत्व आहे ते कसं आहे तर खूप सिम्पल आहे बाकीच्या गोष्टींपेक्षा. ओके, सेकंड थिंग, इट हॅज 2 मेन ॲडव्हांटेजेस ओव्हर पेपर मेल आर द स्पीड ॲट विच द ईमेल इज सेंड अँड द लोअर कॉस्ट. आता जर तुम्ही विचार केला ईमेल रायटिंगचा किंवा ईमेलचा, जर त्याला तुम्ही कम्पेअर केलं कशासोबत, पेपर मेलसोबत म्हणजे तुम्ही लेखीची लेटर लिहून पाठवता त्याच्यासोबत जर तुम्ही त्याला कम्पेअर केलं तर लक्षात घ्या की ईमेल जे आहे ते स्पीडी आहे. म्हणजे काय, खूप लवकर खूप कमी वेळात माहिती काय होते तर इथून समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकते. आणि लो कॉस्ट म्हणजे जी खर्च जो आहे तो सुद्धा कसा आहे तर खूप कमी आहे. सपोज तुम्हाला तुमच्या मित्राला काहीतरी माहिती पाठवायची किंवा तुम्हाला मित्राला किंवा तुम्हाला काही ऑफिसच्या संदर्भात तुम्हाला काय करायचं आहे तर समोरच्या व्यक्तीला इन्फॉर्मेशन पाठवायची. जर तुम्ही ती लेटर लिहून पाठवली
आणि ते जर ऑफिस असेल कुठं USA ला, अमेरिकेला असेल, तर ती माहिती तिथे पोहोचण्यासाठी 15 दिवस लागतील. 15 दिवस 1 महिना लागेल, जो काही वेळ लागेल तो लागेल, पण जास्त वेळ लागतोय खूप. परंतु जर तुम्ही ईमेल थ्रू ती माहिती पाठवताय, ईमेल वापरून जर ती पाठवताय, तर 2 ते 3 सेकंदात किंवा 5 सेकंदात मॅक्स ती माहिती काय होते तर तिथे पोहोचते. म्हणजे त्यामुळे आपण म्हणतो की ईमेल जे आहे ते खूप स्पीडी आहे, खूप लवकर माहिती इथून तिथपर्यंत जाते. आणि सेकंड थिंग, लोअर कॉस्ट, याचा खर्च सुद्धा कमी लागतो. आता मी तेच उदाहरण घ्या, लेटर तुम्ही पाठवता इथून USA ला, तर त्याचा खर्च जास्त असणार आहे, परंतु याचा जो खर्च असेल इंटरनेटचा तो खूप कमी असेल. जो इंटरनेटसाठी लागतो तोच खर्च तुम्हाला तिथे लागणार आहे. म्हणजे खूप कमी पैशामध्ये आणि खूप लवकर तुमची माहिती काय होते तर इथून तिथपर्यंत समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचत असते. हा एक मोठा ॲडव्हान्टेज आहे कशाचा तर ईमेलचा. ओके, त्यानंतर नंबर 3 आहे बघा, ईमेल कॅन बी युज्ड टू सेंड अ मेसेज टू सेव्हरल पीपल ॲट वन्स. एकाच वेळेस आपण ईमेलचा वापर करू शकतो कशासाठी तर माहिती पाठवण्यासाठी, मेसेज पाठवण्यासाठी. टू सेव्हरल पीपल ॲट वन्स, एकाच वेळेस तुम्ही एकापेक्षा जास्त लोकांना माहिती पाठवू शकता बाय युझिंग ईमेल. फक्त कंडिशन आहे आपल्याकडे काय असणं गरजेचं तर त्या समोरच्या व्यक्तींचे काय असणं गरजेचे तर ईमेल ID असणं अपेक्षित आहे. ईमेल ID म्हणजे जसं आपला ॲड्रेस असतो, पत्रासाठी तुम्ही ॲड्रेस वापरता, कुठल्या कॉलनीत कुठे राहता, घर नंबर काय आहे, तशा प्रकारचा एक ईमेल ID असतो. तर आता एक्झाम्पलमध्ये तुम्हाला ते कळून जाईलच कशा प्रकारे असणार आहे. तर तो ईमेल ID तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, ॲट अ टाइम सेव्हरल, खूप जास्त लोकांना तुम्ही मेसेज पाठवू शकता, ईमेल पाठवू शकता. ईमेलचा वापर करून तुम्ही माहिती पाठवू शकता. हा झाला ईमेल कावर वापरावं या संदर्भाची थोडक्यात माहिती. आय होप तुम्हाला ईमेल रायटिंग म्हणजे काय हे तुम्हाला समजलेलं आहे. म्हणजे ईमेल म्हणजे काय थोडक्यात त्याचा अर्थ तुम्हाला समजलेला आहे आणि त्याचा वापर कावर गरजेचा आहे ते तुम्हाला समजलेलं आहे. आता आपण बघतोय महत्त्वाची गोष्ट म्हणजे गाईडलाईन आणि फॉर्मॅट. आता दोन्ही तुम्हाला मी सायमल्टेनियसली 1 बाय 1 तुम्हाला मी समजून सांगतो, कारण फॉर्मॅटलाच आपल्याला गाईडलाईनची गरज असते फॉर्मॅट लिहित असतानाच. ओके, तर फॉर्मॅट तुमच्या समोर आहे, 1 बाय 1 आपण ते आता समजून घ्यायला सुरुवात करूया. तर गाईडलाईनमध्ये बघा, सर्वप्रथम टू म्हणजे आपण काय करतोय, जसं आपण ईमेल ID लिहितो सर्वप्रथम आपल्याला काय लिहायचं, टू लिहायचंय. आणि सर्व जे तुम्ही लिहिणार आहात ते तुम्हाला काय करायचं, लेफ्ट मार्जिनला पकडून लिहायचंय. म्हणजे कुठल्या प्रकारचं डिस्टन्स तुम्हाला द्यायचं नाहीये. ओके, सर्व तुम्ही काय करणार तर लेफ्ट मार्जिनला धरूनच लिहिणार आहात. ही जी लाईन असते बघा, 2 लाईन असतात, एक ही एक आणि एक त्याच्या शेजारची. तर ही जी लाईन आहे याला पकडूनच तुम्हाला सर्व लिहायचं. बघा मी सर्व लिहिलेलं आहे, जस्ट एक्झाम्पल देईल, एक्झाम्पल समजून सांगेल, त्यावेळेस तुम्हाला हे दिसणारच आहे की कशा प्रकारे लेफ्ट मार्जिनला धरून लिहिलेलं आहे ते. तर सर्वप्रथम आपण घेणार आहोत टू म्हणजे काय तर रिसिव्हर्स ईमेल ॲड्रेस. इथे तुम्हाला रिसिव्हरचा ईमेल ॲड्रेस लिहायचा आहे. आता ईमेल ॲड्रेस कसा लिहिला जातो तर ईमेल प्रोव्हाइड करणारे काही काय तर संस्था आहेत, जसं की जीमेल असेल, याहू असेल, हे काय करतात तर सर्व्हिस प्रोव्हाइड करतात ईमेलची. मग तो तुम्हाला ईमेल ॲड्रेस माहीत असणं गरजेचं आहे रिसिव्हरचा. मग इथं आपण एक्झाम्पल घेऊया बघा. एक्झाम्पल म्हणून मी घेतोय धनुष जाधव @gmail.com. एखाद्याच प्रश्नामध्ये नाव दिलेलं असेल कोणाचं, रिसिव्हरचं, तर त्या रिसिव्हरचं नाव तुम्हाला लिहायचं. इथं धनुष जाधव हे इमॅजिनरी नाव घेतलेलं आहे मी. दिलेलं असेल तर त्याच्या नावाचा ईमेल ID तुम्हाला फेक बनवायचं, जसं धनुष जाधव @gmail.com किंवा मग धनुष जाधव @yahoo.com. ओके, आता दुसरं लिहून बघतो बघ तुम्हाला. आता माझं घेतोय मी, सुबोध जाधव @yahoo.com अशा प्रकारे. आता हा ईमेल ID तुम्ही टाकलाय, हा कोणाचा ईमेल ID आहे, रिसिव्हरचा. म्हणजे ज्याला तुम्ही लिहिताय त्याचा ईमेल ID. म्हणजे सर्वप्रथम फॉर्मॅटमध्ये पहिली गोष्ट येईल ती म्हणजे कुठली, टू म्हणजे काय तर रिसिव्हरचा ईमेल ॲड्रेस तुम्हाला लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर दिलेलं आहे CC म्हणजे कार्बन कॉपी. आता या CC मध्ये पण तुम्हाला काय करायचं आहे, ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे. आतापर्यंत परीक्षेमध्ये CC वापरलेलं नाही. हा जो व्हिडिओ बनवतो मी 2024 ला बनवतोय, लक्षात घ्या. 12वीच्यात आलेलं नाही, परंतु जर CC विसरलं तुम्हाला ते लिहायला सोपं जावं, त्यामुळे मी तिथे समजून सांगत आहे. हा पार्ट जर परीक्षेत आला नाही तर लिहायची आवश्यकता नाही, लक्षात घ्या. प्रश्नात जर मेन्शन केलेलं नाहीये CC तर लिहू नका, काही आवश्यकता नाही त्याची. ओके, डिरेक्टली टू नंतर सब्जेक्ट घ्या. एक्झाम्पलमध्ये आपण बघूया, जस्ट बोर्डचे एक्झाम्पल मी घेतोय, त्यामध्ये CC विचारलेलं नाही, त्यामुळे आपण ते एक्झाम्पलमध्ये लिहिणार, आन्सरमध्ये लिहिणार नाही आहोत. पण एक तुम्हाला माहिती असावी आणि दिलेलं सुद्धा आहे, त्यामुळे मी तुम्हाला समजून सांगतोय. कार्बन कॉपी म्हणजे काय तर हे पण एक ईमेलचाच प्रकार आहे. म्हणजे टू
हा पण रिसिव्हर आहे, हा पण रिसिव्हर, तीनही रिसिव्हर आहेत, तिघही काय तर रिसिव्हर आहेत, फक्त फरक आहे. आता कार्बन कॉपी म्हणजे काय तर जो मेल तुम्ही पाठवताय तोच याला जातोय, फक्त स्पेशलाइज म्हणून किंवा तुम्हाला ती कॉपी आलेली आहे. ब्लाइंड कार्बन कॉपी म्हणजे काय, ब्लाइंड. आता समजा 2 जो आहे तो बघू शकतो की सीसी कॉनला केलेला आहे, परंतु 2 असेल सीसी असेल ते बघू शकत नाही बीसीसी कॉनला केलेला आहे. ब्लाइंड कार्बन कॉपी कोणलेला आहे, ती सिक्रेटली मेसेज, सिक्रेटली ईमेल पाठवण्याची ती सुविधा आहे, ती म्हणजे ब्लाइंड कार्बन कॉपी, त्याला बीसीसी असं म्हणतात. परीक्षेत विचारले जात नाही हे दोन्ही, लक्षात असू द्या बरं, कन्फ्युज व्हायला नको. डिरेक्टली 2 नंतर तुम्हाला काय करायचंय, सब्जेक्ट घ्यायचा आहे. तर मी याला आता इथे कट करून टाकतो म्हणजे आपला विषय इथे संपून जाईल. 2 नंतर काय घ्या मग, सरळ सरळ सब्जेक्ट घ्या, सीसी बीसीसी नाहीये, डिरेक्टली 2 नंतर सब्जेक्ट तुम्हाला घ्यायचा आहे. हा आपला फॉर्मॅट आहे. 2 नंतर सरळ सब्जेक्ट घ्या. सब्जेक्ट म्हणजे काय तर सब्जेक्ट लाईन विच समराइज वाय आर यू ईमेलिंग. आता सब्जेक्ट लाईन जी असते ती काय करते, समराइज करते पूर्ण ईमेल तुम्ही कावर लिहिताय हे फक्त त्या लाईनवर आपल्याला कळतं. समजा मी एखाद्या जॉबसाठी अप्लाय करतोय तर मी काय लिहितोय, सपोज आय एम अप्लाइंग फॉर कम्प्युटर इंजिनियर उदाहरण, तर मी काय लिहितोय, ऍप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ कम्प्युटर इंजिनियर. म्हणजे हा जो ईमेल लिहिलेला आहे सगळा खालचा जो मटेरियल आहे त्याला एकाच लाईनमध्ये समराइज केलेलं आहे की हा ईमेल कशासाठी आलेला आहे आपला, तर पोस्ट फॉर कम्प्युटर इंजिनियर, ऍप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ टीचर. हा झाला एक सब्जेक्ट, ही एक लाईन आहे जी पूर्ण ईमेलला काय करते, समराइज करते. समजतंय? त्यामुळं ज्यावेळेस तुम्ही काय करताय, सब्जेक्ट लिहिता तो तुम्हाला केअरफुली लिहायचा आहे, पूर्ण ईमेलला समराइज करेल अशा प्रकारची लाईन तुम्ही तिथे टाकायची आहे. जस्ट एक्झाम्पल बघूया त्यावेळेस तुम्हाला आणखी चांगल्या प्रकारे ते समजेल. त्यानंतर असणार आहे सॅल्युटेशन. सॅल्युटेशन म्हणजे ओपनिंग लाईन ज्याला आपण म्हणतो, पण याच्या लक्षात घ्या की सब्जेक्ट नंतर तुम्हाला काय करायची, एक लाईन सोडून द्यायची आणि त्यानंतर तुम्हाला लिहायचं आहे सॅल्युटेशन. इथं सब्जेक्ट नंतर लीव 1 लाईन, एक लाईन सोडून द्या आणि काय करा, सॅल्युटेशन लिहा. सॅल्युटेशन मध्ये तुम्हाला लिहायचं आहे डिअर सर मॅम किंवा फक्त सर किंवा मग मॅडम. सॅल्युटेशन मध्ये तुम्ही काय लिहिणार आहात, सर किंवा मग मॅडम. रिस्पेक्टेड सर, रिस्पेक्टेड मॅडम लिहिले तरी चालेल, डिअर सर डिअर मॅडम लिहिलं तरी चालेल. ओके. त्यानंतर आता हा झाला फॉर्मलचा. बरं, इनफॉर्मल असेल तर मग आपण आपले मित्र असणार होतो डिरेक्टली. सपोज तुम्ही तुमच्या मित्राला ईमेल लिहिताय तर आपण लिहिणार डिअर रमेश, डिअर प्रकाश, डिअर विजय, ओके, डिअर आकाश. अंडरस्टँड? तर हे तुम्ही सॅल्युटेशन मध्ये लिहिणार आहात. ओके. त्यानंतर पुन्हा सॅल्युटेशन लिहिल्यानंतर तुम्हाला एक लाईन सोडून द्यायची. आता हे जे ॲरो आहेत ते ॲरो काय सजेस्ट करता आपल्याला, लीव 1 लाईन. जशी ते मी ॲरो दिलेला आहे बघा, लीव 1 लाईन. तर प्रत्येक पॅरेग्राफ नंतर तुम्हाला काय करायचं, एक लाईन तुम्हाला सोडून द्यायची आहे क्लिअरली, कम्प्लिटली. अंडरस्टँड? मग इथे तुम्ही लाईन सोडून देणार पहिल्या पॅरेग्राफ नंतर, म्हणजे सॅल्युटेशन नंतर एक लाईन सोडून देणार आहात आणि पुन्हा फर्स्ट पॅरेग्राफ तुम्ही सुरू करणार, तो पण कुठून, तर या लेफ्ट मार्जिनला पकडून. आता फर्स्ट पॅरेग्राफ कशासाठी असतो बघा, फर्स्ट पॅरेग्राफ जो असतो तो सांगतोय रिझन ऑफ ईमेल. एका पॅसेजमध्ये आपल्याला सांगायचं आहे, एका पॅसेजमध्ये एका पॅरेग्राफमध्ये आपल्याला सांगायचं आहे की आपण हा ईमेल का बरं लिहितोय. काय दिलेलं आहे बघा, द फर्स्ट पॅरेग्राफ शुड इन्क्लूड इन्फॉर्मेशन ऑन वाय आर यू रायटिंग. तुम्ही का बरं लिहित आहात हे तुम्ही पहिल्या एक पॅरेग्राफमध्ये तुम्ही एक्सप्लेन करायला हवं. अंडरस्टँड? उदाहरणार्थ मी सांगितलं की मी कम्प्युटर इंजिनियर म्हणून अप्लाय करतोय आणि जर मला त्याचा फर्स्ट पॅरेग्राफ लिहायचा तर मी काय लिहिणार आहात, मी काय लिहिणार आहेत, विथ अन अबोव मेन्शन सब्जेक्ट आय एम अप्लाइंग फॉर द पोस्ट ऑफ कम्प्युटर इंजिनियर इन युअर इस्टीम इन्स्टिट्यूशन. हे झालं कारण, म्हणजे पहिल्या पॅरेग्राफमध्ये फक्त आपण कारण देणार आहोत की आपण का बरं लिहितो आहोत ईमेल. पहिला पॅरेग्राफ लिहिणं झाला, पुढच्या पॅरेग्राफ कडवा, पण पहिल्या पॅरेग्राफ नंतर दुसरा पॅरेग्राफ सुरू करण्यापूर्वी एक लाईन सोडून द्यायची आहे. ओके. आणि पुन्हा इथून या लेफ्ट मार्जिन पासून तुम्हाला सुरुवात करायची लिहायला. ओके. मग कसं असेल ते, तर बघा सेकंड पॅरेग्राफ मध्ये तुम्हाला काय करायचं, तर यू शुड डिस्क्राईब डिटेल्स ऑफ सब्जेक्ट. आता सब्जेक्ट आहे त्याला तुम्हाला इथे एक्सप्लेन करायचंय. समजा इलेक्ट्रिसिटी प्रॉब्लेम आहे तुमच्या एरियामध्ये, तर त्याचा प्रॉब्लेम काय आहे, कशा प्रकारे प्रॉब्लेम फेस होत आहेत हे तुम्हाला डिटेलमध्ये लिहायचं सेकंड पॅरेग्राफमध्ये. म्हणजे पहिल्या पॅरेग्राफमध्ये कारण आलेत आणि दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये तुम्ही पूर्ण कारण देणार आहात, कारणाचं एक्सप्लेनेशन तुम्ही देणार आहात, काय कारण आहे त्याचं डिटेलमध्ये तुम्ही सांगणार आहात सेकंड पॅरेग्राफमध्ये. पुन्हा सांगतो एक्झाम्पलमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून जाईल. त्यानंतर फायनल पॅरेग्राफ, पुन्हा एकदा लाईन सोडून द्यायची आहे, ॲरो दिलेला आहे. त्यानंतर पुन्हा फायनल पॅरेग्राफ.
तुमच्याकडे नोटबुक असेल तर नोट करत चला. ओके, पुढचा जो असणार आहे तो असणार आहे फायनल पॅरेग्राफ. आता फायनल पॅरेग्राफमध्ये तुम्ही काय करणार आहात तर शॉर्टमध्ये तुम्ही काय करणार तर ईमेलला कंक्लूड करणार आहात बाय सेइंग थँक्यू किंवा मग तुम्ही एक्सपेक्ट करणार की आमचा तुमच्याकडून प्रॉब्लेम लवकर सॉल्व्ह होणार किंवा मग तुम्ही एक्सपेक्ट करणार की मला तुम्ही जॉबवर घेणार आहात. हा असणार आहे फायनल पॅरेग्राफ. तो म्हणजे कुठला तर थर्ड. फर्स्ट कारण, दुसरं ते कारणांचं एक्सप्लेनेशन, तिसरं काय असेल तर एक्सपेक्टेशन. तुम्हाला अपेक्षा आहे की तो प्रॉब्लेम जो तुमचा प्रॉब्लेम आहे तो तुमचा सॉल्व्ह होईल. वॉटर प्रॉब्लेम असेल, इलेक्ट्रिसिटी प्रॉब्लेम असेल, तुम्ही एक्सपेक्ट करणार शेवटच्या पॅरेग्राफमध्ये तो सॉल्व्ह होणार आहे. किंवा तुम्ही जॉब अप्लाय करताय, तुम्ही अपेक्षित करणार की तुम्ही मला निश्चितच तुमच्या कंपनीमध्ये जॉबवर घ्याल. आणि शेवटी असणार आहे थँकिंग यू, म्हणजे आभार पण तुम्हाला मानायचे असणार आहेत. ओके, त्यानंतर ईमेल सिग्नेचर. ईमेल सिग्नेचरमध्ये काय करा, युअर सिन्सिअरली, युअर्स फेथफुली, नाव, पहिलं नाव शेवटचं नाव लिहा. त्याचबरोबर ईमेल ॲड्रेस असेल तर टाका की तुमचा ॲड्रेस, फोन नंबर XXX तुम्ही लिहून टाकणार आहात. ओके, जो असेल तो. ओके, अशा प्रकारे तुम्ही काय करणार आहात तर ईमेल ID, ईमेल रायटिंग तुम्ही करणार आहात. ओके, आता फॉर्मॅट आहे तुम्हाला समजलेला आहे, त्याचबरोबर गाईडलाईन सुद्धा तुम्हाला समजलं आहे की कुठे काय करायचंय. पुन्हा एकदा एकदम शॉर्टमध्ये सांगतो. सर्वप्रथम टू म्हणजे रिसोर्सचा ॲड्रेस. सब्जेक्ट म्हणजे काय तर एक समराईज, पूर्ण ईमेलची समराईज लाईन असणं गरजेची आहे. त्यानंतर असणार आहे लाईन सोडून द्या सॅल्युटेशन, म्हणजे तुम्हाला नमस्कार करायचं, समोरच्याला ग्रीटिंग करायचंय, वंदन करायचंय, सर मॅडम, रिस्पेक्टेड सर मॅडम. मित्र असेल, इनफॉर्मल असेल तर आपण लिहिणार डिअर फ्रेंड किंवा मग डिअर प्रकाश, आकाश, विकास, अशा प्रकारे. त्यानंतर पुन्हा एक लाईन सोडून फर्स्ट पॅरेग्राफ, रिझन सांगायचं पहिल्या पॅरेग्राफमध्ये. दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे पूर्ण ईमेल, म्हणजे जो विषय आहे तो तुम्हाला इलॅबोरेट करायचा आहे. थर्ड पॅरेग्राफ असेल एक्सपेक्टेशन, म्हणजे तुम्ही अपेक्षित करणार समोरच्या व्यक्तीकडून की तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आणि शेवटी काय असणार आहे तर सिग्नेचर. ईमेलचं सिग्नेचर म्हणजे तुमचं नाव आणि सरनेम तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे, आणि ईमेल ॲड्रेस, तुमचा ॲड्रेस तुम्ही तिथे टाकू शकता. हा एक कम्प्लीट फॉर्मॅट कशाचा, ईमेल रायटिंगचा. जर अशा प्रकारे लिहिलं तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क निश्चितच मिळणार आहेत. आता आपण बघूया की मार्किंग स्कीम काय आहे कशाची, ईमेल रायटिंगची. आणि त्यानंतर आपण डायरेक्टली बघणार आहोत एक्झाम्पल्सला आपण काय करणार आहोत तर सुरुवात करणार आहोत. ईमेल रायटिंगची मार्किंग स्कीम काय असते. आता क्लास 12ची जी मार्किंग स्कीम आहे स्टेट बोर्डची असेल तर तिची काय असणार आहे तर कंटेंट, म्हणजे तुमची माहिती लिहिली आहे, सर्व कंटेंट जी लिहिली तुम्ही, फर्स्ट पॅसेज, सेकंड पॅसेज, थर्ड पॅसेज असेल, त्यानंतर हे फायनल लाईन असतील, त्याचबरोबर सब्जेक्ट असेल, हे जे तुम्ही लिहिताय ह्या कंटेंटला असणार आहेत 2 मार्क, माहितीला 2 मार्क असणार आहेत. त्यानंतर असणार यूज प्रॉपर फॉर्मॅट जर तुम्ही प्रॉपरली वापरला, जर सांगितले टू सब्जेक्ट, एक लाईन सोडून सॅल्युटेशन, पुन्हा लाईन सोडून फर्स्ट पॅरेग्राफ, लाईन सोडून सेकंड पॅरेग्राफ, थर्ड पॅरेग्राफ, ईमेल सिग्नेचर, आणि सर्व जर तुम्ही ह्या लेफ्ट मार्जिनला पकडून लिहिताय तर तुम्हाला त्याचे मार्क मिळणार आहेत 2 मार्क, म्हणजे प्रॉपर फॉर्मॅटला 2 मार्क आहेत. ओव्हरऑल प्रेझेंटेशनमध्ये मग इथे काय सेट करतील ते ग्रामॅटिकल मिस्टेक्स, स्पेलिंग मिस्टेक. ओके, ह्या जर तुमच्या नाही झाल्या, म्हणजे ग्रामॅटिकल मिस्टेक तुम्ही केल्या नाहीत, स्पेलिंग मिस्टेक तुम्ही केल्या नाही, तर तुम्हाला 1 पैकी 1 मार्क मिळेल. या जर स्पेलिंग मिस्टेक जास्त झाल्या तर मग तुमचा तिथे 1 मार्क जाण्याची शक्यता आहे. लक्षात घ्या की स्पेलिंग मिस्टेक किती जनरली टीचर्स कन्सिडर करतात 4 स्पेलिंग मिस्टेक. जर जास्त 4 स्पेलिंग मिस्टेक झाल्यात एका याच्यामध्ये तर ते 1 मार्क कमी करतील. ग्रामॅटिकल तसं धरून झालं की 3 ते 4 असतील तर तुमचे 1 मार्क कमी करतील. 1 किंवा 2 असतील तर थोडंसं अंडरस्टूड असतं, एखादी गोष्ट ती होऊ शकते मिस्टेक, त्यामुळे ते मार्क कमी होणार नाहीत. ओके, दिस इज जनरल पॅटर्न, अंडरस्टँड. आता ईमेलमध्ये पण 2 प्रकारचे आहेत, एक फॉर्मल आणि दुसरा आहे इनफॉर्मल. इनफॉर्मल आणि दुसरा कुठला आहे तर फॉर्मल FORMAL. दोन्हीसाठी एकच पॅटर्न तुम्हाला आहे, फक्त ते लक्षात घ्या. इनफॉर्मलमध्ये हे फर्स्ट, सेकंड, थर्ड पॅरेग्राफची काय असणार आहे बॉडी असणार आहे, आणि ते वापरलेली लँग्वेज असणार आहे फ्रेंडली. इनफॉर्मल म्हणजे कोणाला, मित्राला, रिलेटिव्हला लिहिलेलं ईमेल, तिथे जी लँग्वेज असेल ती कशी असेल तर फ्रेंडली असेल. ओके, इथे वापरलेली लँग्वेज असेल बॉडीची फ्रेंडली असणार आहे. इथे तुम्हाला फ्रेंडली लँग्वेज वापरता येणार नाही फॉर्मलमध्ये. ओके, कारण ते ऑफिशियल ईमेल असणार आहेत. जॉबचा असेल किंवा मग एखाद्या बिझनेस रिलेटेड असेल किंवा मग एखाद्या कंपनी तुम्ही काम करताय त्या मॅनेजरला तुम्ही लिहिताय, त्यास तुम्ही फ्रेंडली लँग्वेज तिथे वापरू शकत नाही. ओके, परंतु इनफॉर्मलमध्ये तुम्हाला फ्रेंडली लँग्वेज वापरण्याचा अधिकार आहे, कारण ते तुम्ही मित्राला लिहिताय, तुमच्या रिलेटिव्हजला लिहिताय, त्यामुळे. ओके, आता बघूया काही एक्झाम्पल्स जे बोर्ड परीक्षेत आलेले आहेत. ते एक्झाम्पल आता बघून घेऊया, त्यात तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी काय होतील क्लिअर होईल, फॉर्मॅट तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून जाईल.
चला सुरुवात करूया मग एक्झाम्पल समजून घ्यायला. एक्झाम्पल आपण बघतोय बघा. पहिलं एक्झाम्पल आपल्या समोर आहे की तुम्ही स्वतः लुकिंग फॉरवर्ड टू स्टार्टिंग अ कम्प्युटर इन्स्टिट्यूट. एक तुम्हाला कम्प्युटर इन्स्टिट्यूट सुरू करायचं आहे कुठं, तुमच्या एरियामध्ये. यू नीड 20 पीसीस, तुम्हाला 20 कम्प्युटरची गरज आहे. एक ईमेल तुम्हाला लिहायचा आहे कोणाला, टू द सिटी डीलर. जो सिटी डीलर आहे कशाचा, डेल कम्प्युटर्सचा, म्हणजे जो डेल कम्प्युटर्स विकतो जो डीलर आहे त्याला तुम्हाला मेल लिहायचा आहे. आणि एक कोटेशन तुम्हाला मागवायचं आहे, मॉडरेट कोटेशन फॉर द सेम. कोटेशन म्हणजे काय, तर अंदाजी किंमत किती असेल, किती खर्च येईल 20 कम्प्युटरसाठी याची एक किंमत तुम्हाला मागायची आहे. तर कोणाकडे, तर त्या सिटी डीलरकडे. हा तुमचा प्रश्न आहे. तर त्याच्यामध्ये बघायचं सीसी बीसीसी काही मेन्शन केलेलं नाही. आणि हा प्रश्न आलेला आहे कशामध्ये, 2023 मध्ये. अंडरस्टँड, मार्च 2023चा हा प्रश्न आहे. तर तुम्हाला आता याला ईमेल तुम्हाला लिहायचं आहे. आता तुम्हाला ईमेल लिहायचं म्हणजे सर्वप्रथम तुम्हाला काय असणं माहिती असतं, तुमच्याकडं या जो काही सिटी डीलर आहे कशाचा, डेल कम्प्युटर्सचा, त्याचा ईमेल आयडी तुमच्याकडे आहे. त्यामुळे तुम्ही त्याला ईमेल लिहू शकता, ईमेल तुम्ही राईट करू शकता. मग आन्सरमध्ये टू म्हणजे कोण, आता इथे रिसिव्हर कोण आहे, रेसिपियंट कोण आहे, तर सिटी डीलर. मग त्याचा इथे ईमेल आयडी टाकावा लागेल. ओके, लक्षात घ्या. सर्वप्रथम गोष्ट, जेव्हा केव्हा तुम्ही प्रश्नपत्रिका तुमच्या हातात येते, सर्वप्रथम प्रश्न चांगल्या प्रकारे वाचून घ्यायचा आहे. कोण लिहितंय, कोणाला लिहितंय हे तुम्ही लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. अंडरस्टँड. त्यानंतर सीसी बीसीसी दिलेले का ते बघा. ओके, आता दिलेलं नाही त्यामुळे आपण इथे लिहिणार नाही. दिलेलं असतं तर 2च्या खाली सीसी आणि त्याच्या खाली बीसीसी लिहावं लागलं असतं. ठीक आहे, तर असो, इथे दिलेलं नाहीये, सोडून देऊ आपण विषय. टू म्हणजे त्याचा ॲड्रेस सिटी डीलरचा, तो काय आहे, dhanushdealers@gmail.com. तुमच्या मनाला तुम्हाला जे वाटलं ते नाव तुम्ही ते लिहू शकता. dhanushdealers@gmail.com किंवा मग @yahoo.com अशा प्रकारे तुम्ही ते लिहू शकता. ओके, त्यानंतर खालच्या लाईनमध्ये तुम्हाला लिहायचं सब्जेक्ट. सब्जेक्ट लिहिल्यानंतर सब्जेक्ट काय असणार आहे, तुम्हाला सांगितलं कोटेशन मागवायचं आहे कशाचं, डेल्स कम्प्युटरचं. ओके, तर मग तुम्ही मागू शकता ते काय, इन्क्वायरी अबाउट बल्क ऑर्डर फॉर डेल्स कम्प्युटर. आम्ही इन्क्वायरी करतोय कशासाठी, तर एक बल्क ऑर्डर म्हणजे मोठी ऑर्डर आहे आमची डेल कम्प्युटर्सची. तर आम्हाला इन्क्वायरी पाहिजे, त्याची एक अंदाजी किंमत आम्हाला पाहिजे आहे. अंडरस्टँड. अशा प्रकारे आपण सब्जेक्ट लिहिणार आहोत. त्यानंतर इथे आपण सोडून देणार लाईन. ही एक लाईन आहे बघा, याची ही वरची लाईन. तर आपण इथं काय करतोय, ही लाईन सोडून देतोय आणि त्याच्या खालच्या लाईनमध्ये लिहितोय. काय लिहितो त्याच्या खालच्या लाईनमध्ये, डिअर सर किंवा मॅडम किंवा फक्त सर मॅडम लिहिलं तरी चालेल. आता हे सर मॅडम हे काय सॅल्युटेशन आहे. हे सॅल्युटेशन लिहिल्यानंतर तुम्हाला इथे एक लाईन सोडून द्यायची. आता ॲरो जो आहे तो ॲरो काय दर्शवतोय, लाईन दर्शवतोय. ही लाईन सुद्धा तुम्हाला काय करायची आहे, सोडून द्यायची. इथे तुम्हाला काही लिहायचं नाही, ही लाईन सोडून द्या. ॲरो प्रत्येक ठिकाणी द्यायची गरज नाही, हे समजण्यासाठी मी देतोय, लक्षात असू द्या. इथे तुम्ही काय करणार, एक लाईन सोडून देणार आहात. ही लाईन सोडून दिली की त्याच्या खाली तुम्हाला सुरू करायचं आहे फर्स्ट पॅरेग्राफ. आणि लक्षात घ्या, सर्व काही तुम्हाला या लेफ्ट मार्जिनला पकडून लिहायचं आहे. आता हे लेफ्ट मार्जिन आहे, हे सगळ्यात शेवट एंड, इथे तुमचं पेज एंड होतंय. इथे आहे तुमची लेफ्ट मार्जिन. हे मार्जिनला पकडून तुम्हाला लिहायचं. बघा सगळे जे आहेत हे लेफ्ट मार्जिनला पकडूनच मी लिहिलंय, लेफ्ट मार्जिनला धरूनच मी लिहिलेलं आहे. लाईन सोडून दिली, सुरू करा इथे. अंडरस्टँड. आता या लाईन पहिल्या लाईनमध्ये लिहिलेलं आपण, आय एम प्लॅनिंग टू स्टार्ट अ कम्प्युटर इन्स्टिट्यूट इन माय एरिया. मी प्लॅनिंग केलेली आहे की माझ्या एरियामध्ये मला कम्प्युटर इन्स्टिट्यूट सुरू करायचं आहे. आय हॅव फायनलाइज द ऑफिस अँड ऑल इन्फ्रास्ट्रक्चर. मी ऑफिस फायनलाइज केलेलं आहे, सगळे इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा फायनल झालेलं आहे. आता हे झाल्यानंतर हा पहिला पॅरेग्राफ. मग इथे पुन्हा तुम्हाला काय करायची आहे, लाईन सोडून द्यायची आहे. ही ती लाईन आहे बघा, आणि त्याच्या खालच्या लाईनमध्ये तुम्हाला लिहायचं आहे पुढचं. म्हणजे ही लाईन सोडून दिलेली. फर्स्ट पॅरेग्राफ संपला, आता पुढचा पॅरेग्राफ. अंडरस्टँड. आय एम प्लॅनिंग टू बाय 20 डेल कम्प्युटर्स. मी काय प्लॅनिंग केलेली आहे, 20 डेल कम्प्युटर्स मला परचेस करायचे आहेत, बाय करायचे, विकत घ्यायचे आहेत फॉर माय इन्स्टिट्यूट, माझ्या इन्स्टिट्यूटसाठी. आय कुड डिसाइड फास्ट इफ यू कुड सेंड मी डिटेल कोटेशन ऑफ कम्प्युटर्स विथ व्हेरियस स्पेसिफिकेशन्स लाईक रॅम, साईज, स्टोरेज, स्क्रीन, वॉरंटी एक्सेट्रा. मी काय करू शकेल, लवकर डिसाईड करू शकेल जर तुम्ही मला काय पाठवू शकलात, मला तुम्ही काय पाठवू शकलात, डिटेल कोटेशन तुम्ही पाठवू शकलात. कशाचे, कम्प्युटर्सचे, ज्यांचं काय ते स्पेसिफिकेशन वेगवेगळं आहे, जसं की रॅम, साईज, स्टोरेज, स्क्रीन, वॉरंटी एक्सेट्रा. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे कम्प्युटर ज्यांची रॅम वेगळी आहे, साईज वेगळी आहे,
स्टोरेज वेगळं आहे, स्क्रीन वेगळी आहे किंवा वॉरंटी वेगळी आहे, अशा प्रकारचं तुम्ही मला कोटेशन पाठवू शकलात तर मी काय करू शकेल, लवकर काय करू शकेल तर ते 20 कम्प्युटर्स बाय करण्याची मी प्लॅन करू शकेल, असा त्याचा अर्थ होत आहे. आता इथं झालं तुमचं एक्सप्लेनेशन, सब्जेक्टचं एक्सप्लेनेशन तुमचं झालेलं आहे, म्हणजे जी इन्क्वायरी करायची तुम्ही इथे केलेली आहे. आता पुन्हा एक लाईन सोडून द्यायची, ही लाईन, याच्या नंतरची लाईन आपण सोडून देणार आहोत. यानंतरचा जो फायनल पॅसेज आहे, शेवटचा कंक्लुजनवाला, त्यामध्ये थर्ड पॅसेजमध्ये काय दिसतंय बघा, आय वुड लाईक टू नो इफ देअर वुड बी एनी डिस्काउंट. मला हे समजून घ्यायला आवडेल की काही डिस्काउंट वगैरे आहे का. ठीक आहे, आय लुक फॉरवर्ड टू युअर रिप्लाय, थँक्यू. मी काय करतोय, तुमच्या रिप्लायची वाट बघत आहे, थँक्यू. ओके, हा झाला शेवट. त्यानंतर पुन्हा एक लाईन सोडून द्यायची आहे, लक्षात घ्या. याच्यानंतर ही ते संपलं तुमचं की त्याच्यानंतरची एक लाईन सोडून द्या आणि खालच्या लाईनमध्ये सुरू करा काय तर पुढचं जे काही तुमची कन्सेप्ट असेल, काय ईमेल क्लोजिंग ज्याला आपण म्हणू शकतो किंवा मग शेवट. अंडरस्टँड. युअर्स फेथफुली, तुमचा विश्वासू XYZ, विशालनगर, छत्रपती संभाजीनगर. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, याचा आन्सर लिहू शकतो. ओके, आय होप तुम्हाला ईमेल ID म्हणजे काय, तिची गाईडलाईन असेल, फॉर्मॅट असेल, मार्किंग स्कीम असेल, त्याचबरोबर एक्झाम्पल असेल, हे चांगल्या प्रकारे समजलेलं आहे. आणि सर्वांना परीक्षेमध्ये 5 पैकी 5, 4 पैकी 4 मार्क अवश्य मिळणार आहेत जर तुम्ही हा व्हिडिओ चांगल्या प्रकारे बघितला असेल तर. चॅनलला लाईक आणि शेअर, त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या मित्रांसोबत आपलं चॅनल निश्चित शेअर करा. ओके, सबस्क्राईब अवश्य करा, मित्रांसोबत जरूर शेअर करा आणि लाईक बटनवर जरूर क्लिक करा. चला तर आता पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा आपलं यूट्यूब चॅनल. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.